नमस्कार, मी योगेश जाधव. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा व्हिडिओ हा माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्यासाठी आहे, जे येत्या 8 दिवसामध्ये सीटेटची एक्झाम देणार आहेत आणि भविष्यात जे शिक्षक होणार आहेत आणि आता सध्या शिक्षक आहेत त्यांना शासनानं TET ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रमोशन अथवा सातत्यपणे असणारी आपली नोकरी टिकवून ठेवता येणार नाही. त्यासाठी ही पात्रता परीक्षा तुम्हाला पात्र झालं पाहिजे, पास झाली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रात TET नुकतीच झाली, त्याचा निकालही लागला. आता 8 फेब्रुवारीला होणारी सीटेट एक्झाम आहे, सेंट्रल टीचर इलिजिबल टेस्ट आहे. ती परीक्षा पास कशी करायची, फक्त 8 दिवसामध्ये या परीक्षेमध्ये कसं पात्र व्हायचं, त्याचा फंडा आणि त्याची स्ट्रॅटेजी या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. टेन्शन आलंय, माध्यम इंग्रजी, हिंदी, काही जणांनी मराठी निवडले, प्रथम भाषा मराठी, सेकंड लँग्वेज हिंदी आहे, काहींची फर्स्ट लँग्वेज हिंदी आहे, सेकंड लँग्वेज मराठी आहे, काही जणांनी इंग्लिश घेतलाय न घेतलाय, अनेक प्रश्न असतील. पण काही असू देत, पण येत्या आठवड्याभरात ही परीक्षा कशा पद्धतीने पात्र व्हायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. मी 2 वेळा सीटेट एक्झाम मी पास झालेलो आहे. आणि मी कसं पास झालो, न अभ्यास करता काही मोजके मुद्दे आहेत, ते मोजके मुद्दे लक्षात घेतले तर येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% हा व्हिडिओ तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा पास करणार आहे. तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी दिसतंय सीटेट परीक्षा 7 दिवसात पास स्ट्रॅटेजी सांगितलेलं आहे. 60% गुण म्हणजे 90 गुण कसे मिळवायचे न अभ्यास करता. अभ्यास तर करावाच लागणार आहे, पण ह्या 8 दिवसात कशा पद्धतीनं मोजक्या दिवसात तुम्ही पास कसं होणार आहे आणि परीक्षा कशा पद्धतीने पात्र होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सीटेट पास स्ट्रॅटेजी. पास होण्याचा फंडा काय आहे, कमी श्रमात कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न टॅकल करायचे हे सांगणार आहे तुम्हाला. सीटेट बद्दल थोडक्यात माहिती आपण पाहूया. सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रात TET एक्झाम जी आहे, महाराष्ट्र टीचर इलिजिबल टेस्ट जी आहे, त्याच टीचर इलिजिबल टेस्टच्या समकक्ष असणारी सेंट्रल टीचर इलिजिबल टेस्ट, दोन्ही परीक्षा महाराष्ट्रासाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणून पात्र समजल्या जातात. लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला माहिती आहे CTETचं क्वालिफाईंग एक्झाम टोटल क्वेश्चन 150 आहेत आणि पास मार्क्स 90 आहेत. सगळ्यांसाठी कॅटेगरीत असणाऱ्या लोकांसाठी 82 मार्काला पास आहे आणि जनरल कॅटेगरीसाठी 60% म्हणजेच 90 गुणाला पास आहे. तर आता लक्षात घ्या, पहिल्यांदा लक्षात घ्या की ह्या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे घाबरायचं नाही. सर्व प्रश्न अटेम्प्ट करणं हे आपल्या परीक्षेसाठी फायद्याचं ठरतं. लक्षात घ्या, पूर्णपणे 150 ते 150 प्रश्न 2.5 तासामध्ये आपल्याला सोडवता आले पाहिजेत, हे लक्षात घ्या. तर चला, तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीही पेपरमध्ये याच पद्धतीनं प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. चला स्टेप बाय स्टेप आता माहिती बघूया. तर बघा, स्टेप 1 जे आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहिलेल्या ह्या 8 दिवसात 7 दिवस 5 दिवस जे काय असतील, जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघताय तेव्हापासून तुम्ही PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आतापर्यंत सीटेटचे जे एक्झाम झाल्यात त्या एक्झाममध्ये पडलेले जे प्रश्न आहेत, माझा अनुभव सांगतो की आत्तापर्यंत झालेल्या सीटेटचे एक्झाम आहेत, गतवर्षी झालेल्या मागं झालेल्या ज्या एक्झाममध्ये आलेले जे प्रश्न आहेत, ॲक्च्युअल त्याच टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत आणि वारंवार येत आहेत. त्यामुळं परीक्षेसाठी जात असताना या 5 ते 7 दिवसात फक्त एकच काम करायचं आहे, PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन गतवर्षी झालेल्या, म्हणजे फक्त मागच्या वर्षी नाही, त्याच्या पाठीमागच्या वर्षी सुद्धा मागच्या 2-4 वर्षाच्या असणाऱ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डोळ्याखालनं घालणं गरजेचं आहे. मग सीटेट समजून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, तर आधी मागील वर्षांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. तुम्हाला वेळ कमी आहे, कमी वेळात जास्त गुण मिळवायचे आहेत, शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे, यासाठी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन माहिती असणं गरजेचं आहे. पेपर कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, प्रश्न कशा टाईपचे येत आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन का वाचायचं, तर म्हणून सर हे कशासाठी पाहिजे, का केलं पाहिजे, यानं काय होणार आहे ते ह्यासाठी ठिकाणी सांगितले. प्रश्नांचा पॅटर्न रिपीट होत असतो. मी तुम्हाला आता सांगितले, वारंवार प्रश्न त्या टाईपचे प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत. आणि एकदा का तुम्ही परीक्षा दिली की तुम्हाला लक्षात येईल की मी सांगितलेला जो व्हिडिओ बघणार आहे, लक्षात घ्या, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मी 2 वेळा परीक्षा पास झालेलो आहे न अभ्यास करता.
ही स्ट्रॅटेजी वापरून लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला तुमचे शेअर करतोय. जे माझे शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांना ही परीक्षा पास करायची असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. नंतर तुम्ही परीक्षा झाल्यानंतर येऊन ह्या व्हिडिओमध्ये या आणि कमेंट करायचे की सर 100% तुम्ही सांगितलं ते बरोबर होतं आणि त्यामुळे ही परीक्षा मी पास होतोय 100%. बघा, कारण हे प्रश्न म्हणा सर, मग आता मी सांगणार आहे ह्यामध्ये कशा पद्धतीने आहे ते. पॅटर्न रिपीट होतो प्रश्नांचा, प्रश्न त्या टाईपचे पुन्हा पुन्हा येत असतात. कीवर्ड्स, आता म्हणा ही सर काय कीवर्ड्स आहेत, काही सूचक शब्द आहेत, असे काही शब्द आहेत, ते शब्द आलं की उत्तर हमखास तेच असतं. ह्याला अभ्यास करायचा नाही. कीवर्ड्स आहे स्मार्ट, जर वेनं तुम्ही गेला ना तर तुम्हाला सांगतो ह्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होणार आहात. कीवर्ड्स जे काही ठराविक शब्द आहेत ते शब्द तुम्हाला समजले की तुम्हाला प्रश्नाचं उत्तर आपोआप समजलं म्हणून समजायचं आहे, ते ओळखायला तुम्हाला येतात, लक्षात घ्या. जे कीवर्ड्स आहेत. ऑप्शन इलिमिनेशन शिकायला मिळते. ह्या ठिकाणी ज्याला वाचता येतंय, ज्याला हिंदी समजतंय, ज्याला प्रश्नाचा शब्दाचा अर्थ कळतोय, तो व्यक्ती, तो शिक्षक या परीक्षेमध्ये पास होणारच आहे, हे लक्षात घ्या. ही परीक्षा कुठलीही प्रकारची मेरिटची नाही, फक्त पात्रतेची आहे. त्यामुळे आपल्याला तर 90चा आकडा आपल्याला गाठायचा आहे, शिवायचा आहे, लक्षात घ्या. आता PYQ कसे वापरायचं किंवा PYQ कशा पद्धतीने अभ्यासायचं, कसं पाहायचं किंवा त्याचं वाचन कसं करायचं, तर तुम्हाला त्या टाईपचे असणारे जे काय मार्केटमध्ये तुमच्या जवळपासच्या असणाऱ्या ज्या पुस्तक ज्या ठिकाणी स्टेशनरी बुक डेपो आहे त्या ठिकाणी जाऊन त्या संदर्भात असणारी जी पुस्तकं आहेत प्रिव्हियस क्वेश्चनची ती तुम्ही घेऊ शकता, किंवा ऑनलाईनमध्ये काय PDF वेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या क्लासेसनी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केले असतील तर PDF वाचा. किंवा सगळ्यात महत्त्वाचं, एवढं सगळं न करता, वेळ दिवस कमी आहेत, पुस्तक शोधायचा वेळच नाही आमच्याकडे, मी काय करू सर, तर यूट्यूबवर प्रिव्हियस इयर क्वेश्चन मॅरेथॉन व्हिडिओ जे आहेत अनेक, म्हणा सर कुठले बघू, महाराष्ट्रातील बघूच नका, मी सांगतो जे मोठमोठे हिंदी चॅनल आहेत सर्च करा, त्यांचं बघा, कारण त्यांचा अनुभव हा खूप जास्त आहे. अनेक वर्ष झालं ह्या सीटेटच्या एक्झामची तयारी करतायत, त्यांना पॅटर्न माहीत आहेत, त्यांना प्रश्न माहीत आहेत, त्यांना त्यातली सखोल माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जर तुम्ही ते मॅरेथॉनचे व्हिडिओ जर ह्या प्रिव्हियस क्वेश्चनचे ऐकले, वाचले, पाहिले तर नक्की त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे, हे लक्षात घ्या. कळलं? स्टेप पहिली, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, पाठीमागं झालेल्या प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न तुम्ही पहिल्यांदा डोळ्याखालनं घालणं, हे पहिलं तुमचं काम आहे ह्या 5 दिवसामध्ये. जसा वेळ भेटेल तसं तुम्ही बघायचं आहे. आता सर मॅरेथॉनात कुठल्या व्हिडिओज आहेत, भरपूर, तुम्ही यूट्यूबला भरपूर व्हिडिओज आहेत, कुठलाही व्हिडिओ बघा. मग यूट्यूबवर मॅरेथॉनचे व्हिडिओ कसे पाहायचे, आता म्हणून सर व्हिडिओ पाहून काय करायचं, तर कसं काय करायला सांगतो. मॅरेथॉनचे व्हिडिओ फक्त ऐकायची नसतात, अभ्यासासाठी वापरायचे असतात. म्हणून सर आता काय करा, तुम्ही म्हणता नुसतं पाहायचं ऐकायचं, तर ऐकतच काय करायचं बघा, व्हिडिओ पॉज करायचा, जिथं प्रश्न दिलेला आहे तिथं प्रश्न विचारल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये, त्या ठिकाणी पॉज करायचा, व्हिडिओ थांबवायचा आणि त्याच्यावर दिलेला प्रश्न आहे तो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः, त्या पर्यायातलं उत्तर स्वतः तुम्ही काढण्याचा प्रयत्न करायचा आणि ते उत्तर येतंय का बरोबर त्याची शहानिशा करायची. उत्तर बरोबर असेल चूक असेल पण त्याचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी त्या मॅरेथॉन व्हिडिओमध्ये दिलं जातं. ते एक्सप्लेनेशन जे आहे, ती माहिती जी आहे, स्पष्टीकरण आहे, ती तुम्ही व्यवस्थितपणे काय करायचं, ऐकून घ्यायचे, लक्षात घ्या. त्याचबरोबर तो प्रश्न पॉझिटिव्ह वेनं विचारलेला आहे, निगेटिव्ह वेनं विचारलेला आहे, यासाठी त्या ठिकाणी आलेले कोणते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कीवर्ड्स आहेत ते शोधायचे, लक्षात घ्या. आणि ते शोधून लक्षात ठेवायचं किंवा जंती त्या ठिकाणी असणाऱ्या, मी तुम्हाला काही मोजके शब्द ह्या ठिकाणी मी काढून दिलेले आहेत. आणखी हवा असल्यास सांगा, तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ घेऊन येऊन त्यात कीवर्ड्स जे असे आहेत ते कीवर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी देतो. अभ्यास करायचा मोजका, कमी वेळात अभ्यास करायचा, आपल्याला काय 150 मार्क्स मिळवायचे नाहीत, आपल्याला फक्त 90च्या वर जायचंय, लक्षात घ्या. यासाठी हे सांगतोय. बघा इथं काय शेवटचा मुद्दा, फक्त ऐकत बसणे टाळायचं आहे. तुम्हाला जर परीक्षा पास व्हायची असेल आणि आपली नोकरी टिकून ठेवायची असेल, प्रमोशन घ्यायचं असेल, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि वेगवेगळ्या प्रकारचे असणारे वरचे असणारे वरिष्ठांपर्यंत आपल्याला त्या पोस्टपर्यंत मजल मारायचे असेल तर लक्षात ठेवा, सीटेट किंवा TET पास असणं गरजेचं आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं नुसतंच पारायण कीर्तन ऐकल्यासारखं ऐकायचं नाही. हे झालं पहिली स्टेप, की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे मॅरेथॉनचे व्हिडिओ आहेत, मोठं 1.5 2 2.5 तासाचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही व्यवस्थितपणे शांततेनं मनापासून काय करा, शेवटच्या 5 दिवसात तेवढंच करायचं. त्यानंतर स्टेप तिसरी जी आहे ती सीटेटची गोल्डन थिंकिंग. म्हणून सर काही गोल्डन थिंकिंग, तर सुवर्ण विचार करण्याची जी क्षमता तुमची आहे त्यामध्ये
सीटेट ही विद्यार्थी केंद्रित परीक्षा आहे, लक्षात घ्या. सीटेटमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवून त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात, हे लक्षात घ्या. विद्यार्थी पहिला प्रेफरन्स हा विद्यार्थ्याला द्यायचा आहे. मुख्य पात्र जे आहे ते विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला सब डोळ्यासमोर ठेवून तो प्रश्न वाचायचा आहे, त्या प्रश्नाचा अर्थ लावायचा आहे आणि त्या प्रश्नामध्ये काय दिलंय तेच तुम्ही काय करायचं आहे, शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणूनच विद्यार्थी केंद्रित पर्याय योग्य. तुम्हाला प्रश्नांमध्ये प्रश्न पूर्णपणे वाचत बसू नका. पूर्णपणे पेपर सोडवता येणार नाही. प्रश्न मोठे मोठे 3-3, 4-4 ओळीचे प्रश्न असतात. पर्यायी 3-3, 2-2, 3-3 ओळीचे असतात. त्यात उपपर्याय असतात. प्रश्न जर प्रत्येक प्रश्न शब्द वाचत बसला की तुमचा पेपर कव्हर होणार नाही. त्यामुळे प्रश्नांमध्ये काय दिले, सही गलत, योग्य अयोग्य, नक्की तुम्हाला काय सांगितले शोधायला ते त्या ठिकाणी सही म्हणलं की योग्य उत्तर शोधायचं असेल तर विद्यार्थ्याला केंद्रस्थानी ठेवायचं. गलत म्हणलं तर शिक्षकाला समोर ठेवायचं. सही ह्या पर्यायातला योग्य पर्याय कोणता किंवा सही जवाब विधान कोणसा असा प्रश्न विचारला की विद्यार्थी समोर ठेवायचा, विद्यार्थ्याला समोर ठेवायचं आणि तशा पद्धतीने पर्याय योग्य पर्यायाचा त्या ठिकाणी शोध घ्यायचा. शिक्षक जिथं दिसेल शिक्षकाला महत्व ज्या ठिकाणी दिले तो पर्याय त्यातून बाद करायचा. सही म्हणलं की विद्यार्थी, गलत म्हणलं की शिक्षक. म्हणून सर इथं शिक्षक बाद करायचा म्हणजे शिक्षकाला काढून टाकायचा असातला भाग नाही. ही परीक्षा विद्यार्थी केंद्रित असल्यामुळं विद्यार्थ्याबद्दल चांगलं वाक्य कोणतं आहे, चांगलं मत कुठल्या विधानात दिलेलं आहे ते शोधायचं सही जवाबमध्ये, सही विधानामध्ये. आणि गलत किंवा असत्य विधान जर शोधायला सांगितलं तुम्हाला तर शिक्षकाबद्दल जास्तच सांगितलेली माहिती असेल, त्या ठिकाणी शिक्षकाला मोठं ठरवलं असेल विद्यार्थ्यापेक्षा, ते विधान असत्य आहे, चुकीचं, हे लक्षात ठेवा. पुढं स्टेप 4 आहे ती म्हणजे सब्जेक्ट वाईज कीवर्ड्स. आता सब्जेक्ट तुम्हाला माहित आहे, पहिला विषय म्हणजे फर्स्ट ज्या मीडियम मधून तुम्ही एक्झाम देत आहेत त्याचा फर्स्ट लँग्वेज येणार आहे. समजा मी हिंदी मीडियमचं निवडलंय तर फर्स्ट लँग्वेज हिंदी, सेकंड लँग्वेज आपण मग इंग्लिश किंवा मराठी असते. मी मराठी निवडली तर मराठी दुसरी लँग्वेज येणार आहे. ज्यांनी मीडियम मराठी निवडली त्यांची फर्स्ट लँग्वेज मराठी आणि सेकंड लँग्वेज ज्यांनी निवडली असेल ते हिंदी वगैरे असेल त्यांची तर हिंदी. तर लक्षात घ्या, या ठिकाणी माझ्याकडून चुका पहिल्यांदा सुरुवातीला झालेल्या ते सांगतो मला. मी जेव्हा पेपर द्यायला गेलो तर आपण जे मीडियम निवडले त्या मीडियममधून पूर्णपणे पेपर असतो आणि जो ऐच्छिक दुसरा विषय आपण निवडलेला असतो तो विषय माझा मराठी होता, त्याला पुरवणी मिळते आणि त्या प्रश्नाची पुरवणी वेगळी असते. ती पुरवणीचा प्रश्न क्रमांक जो असेल तिथपासून ते शेवटच्या प्रश्नाच्या पुरवणीच्या प्रश्नातले तुम्हाला उत्तर शोधायचे आहेत. माझ्याकडून ती पुरवणी मिस झाली होती, मला कळालंच नव्हतं, मी पेपर पूर्णपणे सोडवत गेलो होतो. ही चूक माझ्या पहिल्यांदा झाली होती, ती चूक दुसऱ्या वेळेस मी सुधारली. त्यामुळे तुम्हाला आता ह्यावेळेस कसं येते माहित नाही, पण जर पुरवणी दिली तर पहिल्यांदा पुरवणीत बघा प्रश्न कुठपासून कुठपर्यंत आहे आणि आपण जे फॉर्म भरताना जे मीडियम निवडले, जी लँग्वेज निवडलेली आहे ती व्यवस्थित तीच आहे का, त्याच प्रश्नापासून त्याच प्रश्नापर्यंत आपण व्यवस्थित रंगवतोय का, उत्तर शोधतोय का, उत्तराचे पर्याय OMR शीट भरतोय का, याची शहानिशा करायची, लक्षात घ्या. त्यानंतर मग आता सब्जेक्ट, आता लक्षात घ्या आपण समजा फर्स्ट लँग्वेज जर आपण काय केलं 1 पासून ते 30 पर्यंत हिंदी हा विषय असेल आणि सेकंड लँग्वेज जे आहे ते 31 पासून 60 पर्यंत मराठी असेल असं समजू आपण. तर हे 2 तुमचे हक्काचे विषय आहेत, लक्षात घ्या. या विषयातच तुम्हाला स्कोर करायचा आणि तुम्हाला माहिती सांगतो जवळजवळ 50% जो भाग असतो तो पेडागॉजीचा असतो, अध्यापन शास्त्र असतं, लक्षात घ्या. ऐसा हुआ तो कैसा हुआ, ऐसा है तो कैसा है असंच असतं, लक्षात घ्या. 50% प्रश्न म्हणजे जवळजवळ 75 प्रश्न ते 80 प्रश्न काय असतात, ह्या पेडागॉजीवर असतात, लक्षात घ्या. मग ह्या पेडागॉजीवर तुम्हाला प्रश्न असल्यानंतर तुम्हाला फक्त तुमच्या असणाऱ्या भाषिक अध्यापन शास्त्राचा, बाल मानसशास्त्राचा या ठिकाणी अभ्यास करून तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं, उत्तर शोधायचे आहे. म्हणजे जवळजवळ 50% मार्किंग काय तुम्हाला लक्षात घ्या इथं भेटणार आहे. आपल्याला 60% पास आउटला पाहिजेत मग सांगितले आपल्याला, पण 50% तर तुम्हाला असेच आहेत प्रश्न. इथं प्रश्न सोडवायला आणि हे करायला पाठांतराला काय फारच नसतं, लक्षात घ्या. एक मोजके प्रश्न असतात, सगळे तुमच्या असणाऱ्या नॉलेजचा, तुमच्या वाचनाचा समज तुमची कशी आहे, तुम्ही कशा पद्धतीने समोरच्या बालकाला समजून घेताय याच्यावरती हे प्रश्न जास्तीत जास्त असतात, लक्षात घ्या. आणि त्यावरती तुम्हाला ह्या 2 विषयाचा खूप आधार आहे. जे सोपे विषय आहेत हेच आहेत, अतिशय इझी. टीईटीच्या ह्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर तुम्ही कंपॅरिझन जर केलं
तर सीटेटचे असणारे जे पेपर आहेत दोन्ही विषयांचे अतिशय सोपे असतात. मोजकं थोडकं जरी ज्ञान असेल तरी तुम्ही ह्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही या विषयांमध्ये स्कोर करू शकता, हे लक्षात घ्या. आता मग सब्जेक्ट वाईज काय कीवर्ड्स आहेत, असे कीवर्ड्स या ठिकाणी तुम्हाला 3 ते 4 विषयांचे कीवर्ड्स या ठिकाणी मी सांगतोय. तर बघा, CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी म्हणजे काय, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र. हा जो या ठिकाणी विषय आहे त्यामध्ये काय पॉझिटिव्ह जर योग्य विधान निवडायला सांगितलं तर योग्य विधानामध्ये कोणते कीवर्ड्स येतात लक्षात घ्या. हे शब्द आले की ते विधान सत्यच आहे, योग्यच आहे, बरोबरच आहे हे आपण म्हणू शकतो. जवळजवळ 99% लक्षात घ्या ते विधान योग्य असतं. माझा अनुभव सांगतो मला, लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी बघा, बालकेंद्रित म्हणजे मुलाला पहिल्यांदा केंद्रस्थानी मानायचं. सक्रिय अधिगम, अनुभव आधारित, निर्माणवाद, समावेशी, व्यक्तिगत भिन्नता, आंतरिक प्रेरणा, हे शब्द आले की त्या ठिकाणी ते विधान सत्य आहे, बरोबर आहे, योग्य आहे असं समजतो. त्यानंतर जर विधान असत्य आहे किंवा त्या पर्यायात बसणारं नाही किंवा योग्य विधान आपल्याला शोधायचं असताना ते तिथले असत्य विधान, चुकीचे विधान आपल्याला काढावे लागणार आहेत. मग असत्य निगेटिव्ह कीवर्ड्स कोणते आहेत, तर दंड, विद्यार्थ्याला आपण दंड देऊ शकत नाही. डर, मुलाच्या मनामध्ये भीती निर्माण करू शकत नाही. रट्टा करून त्यांना पाठांतर करून परीक्षेला बसवू शकत नाही किंवा परीक्षार्थी म्हणून त्याला नुसतं तयार करू शकत नाही. शिक्षक केंद्रित, मग काय सांगितलं तुम्हाला, शिक्षकाला महत्त्व दिलं असेल तर तेही विधान असत्यमध्ये येतं. एकसारखी शिक्षा म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये असणारा मुलांचा स्तर भिन्न भिन्न असतो, प्रत्येक काही मुलं एकसारखं शिकत नाही. मग एकसारखी शिक्षा देऊन त्याला, शिक्षा म्हणजे काय छडी वगैरे नाही, शिक्षा म्हणजे त्यांना अध्यापन, तर ही काय आपण एकसारखं देऊ शकत नाही. प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार, प्रत्येकाच्या स्तर वर खाली असल्यामुळे त्या पद्धतीने त्यांना मुलांना शिकवलं पाहिजे. मुलाच्या दबावावरून कुठल्या प्रकारची गोष्टी तुम्ही साध्य करू शकत नाही. असे काही शब्द आले तर ते विधान कसं आहे, असत्य आहे. आता तुम्हाला कळालं असेल की पेपर कसा असतो. तुम्ही PYQ बघितलं की हे तुमच्या लक्षात येणार आहे. बघा, हे शब्द दिसले की तुम्ही वाचायची गरज नाही, शब्द शोधायचा, कीवर्डच बघायचा आणि वरती काय सांगले, सही जवाब, मग सही शब्द शोध, गलत जवाब, चुकीचे शब्द शोध. समजलं? हे झालं पहिला विषय CDPचा. त्यानंतर पुढचा सब्जेक्ट आहे, आता बघा, लँग्वेज पेडागॉजी, भाषिक अध्यापनशास्त्र. त्यामुळे प्रथम भाषा आणि द्वितीय भाषा तुम्ही आता कोणत्या निवडल्या त्यावरती राहिलं. शक्यतो सीटेटचा पेपर देत असताना सगळे जास्तीत जास्त पहिली लँग्वेज हिंदी, सेकंड मराठी किंवा फर्स्ट मराठी, सेकंड हिंदी असं असतं. इंग्लिश शक्यतो काय करतो आपण, TETला इंग्लिश असल्यामुळं तिथे स्कोर होत नसल्यामुळं आपण शक्यतो त्या ठिकाणी इंग्लिश विषयाला आपण गाळण्याचा किंवा त्या ठिकाणी बाजूला काढण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांच्या ह्या दोनच भाषा असतील तर ते त्या भाषिक कुठला आहे, मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्रजी असेल. मग त्यामध्ये पॉझिटिव्ह कीवर्ड्स कोणते आहेत, संचारात्मक दृष्टिकोन, LSRW, अर्थग्रहण, संदर्भ आधारित, मातृभाषा, संवाद, असे शब्द आले ते पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत, ते योग्य विधानामध्ये मोडणार आहेत, लक्षात घ्या. असत्य किंवा चुकीचं विधान जर शोधायचं असेल तुम्हाला, केवळ व्याकरणवर नुसतं पोरांचं शिक्षण होत नसतं. भाषिक व्याकरणावरती नियम काय आहे ते पाठ करून मुलांच्याकडे घेणं ते पण चुकीचं आहे. अनुवाद पद्धती आहे, शिक्षक पाठात आहे असं जर असेल तर हे पण चुकीचं आहे. भाषेविषयी असणाऱ्या मुलांच्या मनात जर भीती निर्माण होत असेल तर ही वाक्य या ठिकाणी असत्य असणार आहे, लक्षात घ्या. बघा, हे झालं लँग्वेज पेडागॉजी, भाषिक अभ्यासशास्त्रामधले असणार तुम्हाला या ठिकाणी कीवर्ड्स सांगितलेत. आता त्याच पद्धतीने गणित, पेपर 1 मध्ये सगळ्यांना गणित असतं आणि त्याच्यानंतर पेपर 2 मध्ये समाजशास्त्र आणि गणित हे विभाग वेगवेगळा आहे. मग गणित जर विषय कोणाचा असेल, मग पेपर 1 मध्ये किंवा पेपर 2 मध्ये, त्यावरती असणारे कीवर्ड्स कोणते आहेत लक्षात घ्या. तर पॉझिटिव्ह जर सकारात्मक जर शब्द कोणते आहेत किंवा योग्य विधानामध्ये आपल्याला शोधायचं असेल तर समस्या समाधान, गतिविध आधारित, तार्किक शोध, खोज आधारित, दैनिक जीवनाशी संबंधित, आपल्या जीवनाशी संबंध दर्शवत असणारं एखादं वाक्य असेल ते सकारात्मक वाक्यामध्ये, योग्य वाक्यामध्ये मोडणार आहे, लक्षात घ्या. त्याचबरोबर निगेटिव्ह जर तुम्हाला सेंटेन्स वाक्य शोधा सांगितलं, विधान शोधा सांगितलं तर सूत्र रटना, सूत्र म्हणजे गणितातील सूत्र पाठ करा आणि नंतर उत्तर काढा, सूत्रावरती जास्त भर दिला असेल तर ते असत्य आहे. गणिताबद्दल असणाऱ्या मनामध्ये भीती, न्यूनगंड तयार झाला असेल तर ते चुकीचं आहे. दंड चुकीचं आहे. केवळ सराव, फक्त नुसतं सरावाला प्राधान्य देणं नाही, व्यवहारामध्ये सुद्धा त्याचा वापर करून त्या मुलांना शिकवलं पाहिजे. शिक्षक उत्तर सांगतो म्हणजे सिर्फ शिक्षक पढ़ाता है, आंसर देता है, ऐसा कुछ इसमें दिया गया होता तो वो जवाब कैसा होता है, गलत होता है. ठीक आहे, चला
पुढचा प्रश्न आहे किंवा पुढचा या ठिकाणी विषय आहे तो EVS एन्व्हायरमेंट स्टडीज आहे, सायन्स आहे आणि SST म्हणजे सोशल सायन्स आपण त्याला म्हणतो, समाजशास्त्र. मग ह्यो विषय असला तर आपण यामध्ये पॉझिटिव्ह वर्ड्स कोणते आहेत? अन्वेषण, प्रयोग आधारित, प्रकल्प कार्य, स्थानिक उदाहरण, चर्चा, हे शब्द आले की सत्य सही जवाब. असत्य गलत जवाब म्हणून सर सगळे सत्य जवाब हे पेडागॉजीमध्ये बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलं अशावरच आधारित असतात, लक्षात घ्या. आणि असे काही प्रश्न असतात की तुम्ही सहज तुमच्या असणाऱ्या पूर्वज्ञानावर ते प्रश्न सोडवू शकता. आता गणितामध्ये मी म्हणतो 50% भाग हा तुमच्या पेडागॉजीवरती असतो, अध्यापनशास्त्रावरती. मग बाकीचं राहिलेला काय? मग पाठांतराचा भाग येणार. मग जवळजवळ 150 प्रश्नामागे 70 ते 80 प्रश्न हे असे असतात आणि बाकीचे प्रश्न असतात ते तुमच्या असणाऱ्या, मग गणित मग सोपे सोपे गणित असतात जे 4थी 5वीच्या स्कॉलरशिप वगैरे या आधारित गणित असतात, ते तुम्ही सहज सोडवू शकता या ठिकाणी, लक्षात घ्या. विज्ञान असेल किंवा परिसर भाग असेल किंवा समाजशास्त्र असेल, ह्यामध्ये तुमच्या पाठ्यपुस्तकात NCERT लक्षात घ्या. जर तुम्हाला ह्यातलं पाठ करायचं NCERT केंद्र स्तरावरती असणारे जे केंद्र बोर्ड आहे त्याच्या असणारे जे NCERTचे बुक्स आहेत 7वी 8वीची, शक्यतो 7वी 8वीची जर पुस्तकं जर तुम्ही डोळ्याखालनं घातली तर लक्षात घ्या याचा हे तुमचा भाग सगळा पक्का झाला म्हणून समजायचं, लक्षात घ्या. निगेटिव्ह, जर निगेटिव्ह शब्द असतील तर असत्य विधानावर मोडणार आहे. पुस्तकी ज्ञान, रट्टा, व्याख्यान पद्धत, विद्यार्थी निष्क्रिय, असे काही शब्द आले तर ते विधान असत्यमध्ये मोडणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा स्टेप 5वी जे आहे, तुम्हाला विषयांचं कीवर्ड्स कळाले कसे आहेत ते. तुम्ही PYQ बघितलाय, पेपर सोडवायला घेतला किंवा तुम्ही व्हिडिओ बघितले की तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय. आता पहिल्यांदा व्हिडिओ बघितलेत की सीटेटचं नाव पण माहीत नाही, नुसता फॉर्म भरायचा म्हणून भरलाय, त्यांना यातलं काही कळणार नाही. ज्यांनी याच्या अगोदर त्या थोडीफार माहिती घेतलेली आहे, 2-4 व्हिडिओ बघितलेत, त्यांना मात्र मी काय म्हणतो हे त्यांना रिलेट होत असणार आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे, माझा व्हिडिओ बघून झाल्यानंतर आजपासून राहिलेल्या 2-4 दिवसामध्ये काय करायचं आहे, अशा पद्धतीने ह्या मेथडनं या स्टेपनं जर तुम्ही पुढे गेला तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही पात्र होणार आहे, लक्षात घ्या. माझा विश्वास ठेवा. असं पण तसं पण आपला अभ्यास झालेलाच नाही, मग 5 दिवस माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी काय करा, द्या. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास माझा हा व्हिडिओ तुम्हाला करून देणार आहे, लक्षात घ्या. बघा स्टेप 5वी काय, 4 पर्यायातून एक अचूक उत्तर कसं निवडायचं. आता इथं म्हणून सर ती असत्य सत्य कळालं आम्हाला, पण पर्याय आता दिलेले आहेत आणि पर्यायातनं एक अचूक उत्तर शोधायचं, ते कसं निवडायचं. तर स्मार्ट इलिमिनेशन टेक्निक, काय एक स्मार्ट जे गाळण पद्धत जी कोणती आहे ते ह्या ठिकाणी सांगतोय. प्रश्नातील कीवर्ड शोधा, मी जे मागास सांगितलं कीवर्ड तसला शब्द शोधायचा. सत्य विधानासाठी पॉझिटिव्ह वर्ड्स, असत्य विधानासाठी निगेटिव्ह वर्ड्स, लक्षात घ्या. आधी 2 चुकीचे पर्याय, आता माहित असतं आपल्याला, वाचल्यावर कळतं आपल्याला 2 पर्याय त्यातले कुठले नसतील, 100% नसणार. ह्यातले 50% ज्यातले पर्याय 2 कट करून टाकायचे, हे उत्तर येऊच शकत नाही असं आपल्याला माहित असतं. ते 2 पर्याय पहिल्यांदा त्यातनं बाजूने काढा कीवर्डचा आधार घेतल्यानंतर. उरलेल्या 2 पर्यायामध्ये विद्यार्थी ऍक्टिव्ह कुठे आहे, त्या वाक्यामध्ये विद्यार्थ्याबाबत काय बोललं गेलेलं आहे. प्रश्नवरती कसा विचारलेला आहे, विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारलेला आहे. मग त्या 2 वाक्यामध्ये विद्यार्थ्याला जास्त प्राधान्य कुठे दिलं आहे, विद्यार्थी कसा जास्त त्याला वेटेज दिलेला आहे, ते वाक्य कुठं आहे ते शोधायचं आणि त्या वाक्यामध्ये काय करायचं, तो करेक्ट आन्सर असणार आहे. आणि गलत म्हणलं, असत्य वाक्य सांगितले, त्या 2 वाक्यामध्ये विद्यार्थ्याला डाऊन कुठं गेलेला आहे, म्हणजे ते विद्यार्थी सोडून इतर गोष्टींना मान्यता किंवा प्राधान्य दिलं असेल ती गोष्ट मग असत्य असणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही उत्तर शोधू शकता. बघा लक्षात घ्या, काय टिप तुम्हाला ह्यात दिलेली आहे. केवळ, हमेशा, कभी नाही असे शब्द असलेले ऑप्शन बहुतेक वेळा चुकीचे असतात. तुम्हाला असत्य विधान सांगितले शोधायला तर हे केवळ, हमेशा, कभी नाही असे काही शब्द आहेत. हेच तर तुम्हाला PYQ सांगणार आहे की हे शब्द कसे येतात, कुठे येतात. हे एकदा तुम्ही ते बघितलं की तुम्हाला लगेच कळणार, अरे बाबा हे असं आहे का. मग चला, हे सत्य विधान, हे असत्य विधान. चला आता पुढं स्टेप 6वी काय आहे बघा, आधी सीटेट पास झालेल्यांचा अनुभव. मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करतो. हा व्हिडिओ करतोय म्हणजे मी अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव तुमच्या शेअर करतो, लक्षात घ्या. मग पहिलं आता ह्याच्या अगोदर पास झालेल्यांचा अनुभव तुम्ही काय करायचा, घ्यायचा आहे. मी व्हिडिओ तुम्हाला अनुभवात सांगतो, हे सगळं आहे ते अनुभवात सांगतो तुम्हाला, माझ्या मनचं काय सांगत नाही. मग ह्या अनुभवातून सांगतो की तुम्ही या पद्धतीने शेवटच्या 7 दिवसात करावा, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही 100% पास होणार, लक्षात घ्या. तर अनुभव घेत असताना त्यांचा कॉमन अनुभव काय आहे, सामान्य अनुभव काय. मी 2 वेळा परीक्षा दिली, 2 वेळा मी पास झालेलो आहे. मग
PYQ खूप उपयोगी. मी सांगतो तुम्हाला, मी पहिल्यांदाच घटक घेतलेला स्टेप पहिल्या PYQ करा पहिल्यांदा. तुम्ही सोडवू ना, नुसता व्हिडिओ बघा, स्टॉप करा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, येते यस बरोबर उत्तर चुकीचं आहे ते शोधा, त्यांनी सांगतात उत्तर, त्यानंतर ते चुकीचं असेल तर माहिती स्पष्टीकरण घ्या, बरोबर जरी आलं अंदाजे ठोकून तरी पण त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करा. असे PYQचे असणार 3 ते 4 पेपर, ह्या 2 दिवसाला एक पेपर तुम्ही पाहिला तर 4 दिवसात 4 ते 5 पेपर तुमचे होतील. एवढा अभ्यास भरपूर पुरेसा आहे, लक्षात घ्या. CDP लँग्वेज स्कोरिंग तुम्हाला सांगितलं की आता मी सांगितलं भाषा विषय जे आहेत, हिंदी मराठी असेल किंवा मराठी इंग्रजी असेल किंवा हिंदी इंग्रजी असेल, कसंही असेल तुमचं ते, त्या दोन्ही विषयामध्ये तुम्हाला स्कोर होणार आहे. आणि कुठलं CDP म्हणजे चाइल्ड डेव्हलप पेडागॉजी जे आहे, जे आत्ता आपण मी आता पासून ते सांगतोय, ते विषय तुमचे स्कोरिंगचे आहेत, लक्षात घ्या. कारण हिंदी मराठीत मार्क्स पडतात आणि या विषयामध्ये सुद्धा मार्क्स पडतात. त्यामुळे जवळजवळ 50% म्हणजे 70 मार्काचं जर आपण पेडागॉजी पकडलं आणि ते 60 मार्काचं 30 दुनी 60 मार्काचं काय म्हणलं आपण, 60 नाही 15 15 30, कारण पेडागॉजी ह्यातच पकडले 30 मार्काचं, म्हणजे 100 मार्काचं तुम्हाला काय होणार आहे, तुम्हाला सहजतेने उत्तरामध्ये पोहोचणार आहे. आपल्याला 90 पर्यंत जायचं, 100 पैकी 90 आराममध्ये पडतात. पेपर झाल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की मला मार्क पडतील का, मी पास होईल का नाही असं वाटणार नाही. हा जे कॅटेगरीत आहेत ना, ह्या नुसता व्हिडिओ जर बघून परीक्षेला बसले आणि 1-2 व्हिडिओ पेडागॉजीचं आणि पाठीमध्ये PYQचं बघितलं, 100% पास होणार, लक्षात घ्या. हा 90 जरा करायला जरा थोडासा एफर्ट तुम्हाला घ्यावा लागणार, थोडा अभ्यास करावा लागणार आहे. पण मी आतापर्यंत 2 वेळा परीक्षा दिल्या, दोन्ही वेळाला ह्याचा अभ्यास नव्हता केला, थोडंफार बघितलं होतं. पहिल्यांदा तर काहीच माहित नव्हतं, सेकंडच्या वेळेस पहिला अनुभव घेऊन गेलो, माझा मी अनुभव घेतला. तेव्हा सेकंड जुलै 24ला परीक्षा दिली, त्यामध्ये समाधानकारक मार्क्स पडले, एक विषय सुटला, एक विषय सुटला नाही. मी सांगितलं पुरवणीचा विषय सांगितला तुम्हाला तो, आणि तो मी अनुभव माझा शेअर करतो तुम्हाला. मी कुणाचा ऐकून तुम्हाला व्हिडिओ करत नाही, मी माझ्या मनाचा व्हिडिओ करतोय. आणि डिसेंबरमध्ये जेव्हा पेपर दिले तर दोन्ही पेपर माझे सुटलेले आहेत, आणि त्याच्यामुळेच टेट एक्झाम 25 झाली, त्यामध्ये सुद्धा बसता आला मला. आणि त्याचबरोबर मला टेटमध्ये सुद्धा खूप सुंदर स्कोर झालाय. आणि येत्या 2 महिन्यामध्ये तुमच्यासोबत मी काय करतोय, शिक्षक म्हणून रुजू होतोय. येईल ती गुड न्यूज तुम्हाला ह्या चॅनलवरती मिळून जाईल. तर बघा, सर्व प्रश्न अटेम्प्ट केल्याने मार्क्स वाढतात, त्यामुळे 150च्या 150 प्रश्न तुम्ही सोडवणे गरजेचे आहेत, लक्षात घ्या. एकही यातला प्रश्न मिस करू नका, पूर्णपणे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, कंटाळा करू नका. जर तुम्ही येत नाही, मला कळणं झालंय काय, असं जर निरुत्साहानं पेपर सोडवला तर मात्र लक्षात घ्या तुमच्याकडून अनावधानानं चुका होतील आणि अशा ठिकाणी जाऊन थांबणार तुम्ही, अरे बापरे, मी जरा थोडा न कंटाळ केला असतं बरं झालं असतं, मी जरा थोडं मनापासून सोडवलं असतं बरं झालं असतं, आणि मग मला 2-3 मार्क पडलेस मी पास झालो असतो, असं वाटू देऊ नका. कारण कळत नाही, पेपर सोडवताना तुम्हाला कळणारच नाही की मला एवढी मार्क्स पडतील, पण प्रत्यक्षात जेव्हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला कळेल तुम्ही पास झालेला असाल, लक्षात घ्या. पॅनिकमुळे चुका होतात. जर तुम्ही घाबरला, मानसिकता तुमची खराब झाली तर मात्र लक्षात घ्या तुम्ही पॅनिकमुळे चुका होतात आणि तुमच्याकडनं चुका झाल्या की तुम्हाला मार्क्स कमी मिळणार आहेत, लक्षात घ्या. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुमचे आता हॉल तिकीट येतील, हॉल तिकीट तुम्हाला माहित आहे की हॉल तिकीटचं आता ह्याने ज्या अगोदर सीटेटची एक्झाम दिलेली आहे त्यांना माहित आहे पेपर 2 जो असतो आपला तो सकाळी असतो, लक्षात घ्या. इथं लय जण कन्फ्यूज होतात, सकाळी पेपर असतो आणि पेपर 1 जो आहे तो दुपारी असतो. आणि आपण काय होतो, मेंटॅलिटी आपली अशा आजचापर्यंत पेपर 1 जो TETचा आपण सकाळी देतो आणि TETचा पेपर 2 नंबर दुपारी देतो, पण सीटेटला मात्र उलटं असतं, 2 नंबरचा पेपर सकाळी असतो, 7:30चं रिपोर्टिंग टायमिंग असतं आणि 7:30च्या रिपोर्टिंग टायमिंगला जाऊन इतके सकाळी 1.5 तास अगोदर बोललेलं असतं. आणि त्याच्यामुळं आपण काय होतं, त्या थंडीत आपण जायचं पेपरला जाऊन बसायचं आणि ते आपली माहिती नसतं. आणि तुम्हाला सांगितलं पुरवणीचा विषय, ह्या पुरवणीमुळे पहिल्यांदा मी माझा पेपर राहिला होता, एक पेपर एक सुटला होता, एक राहिला होता, ही पुरवणीची माहिती तुम्हाला सांगितली. आता ह्या वर्षी आहेत नाहीत मला माहित नाही, पण मात्र पुरवणी ही माझ्या वेळी आली होती आणि तेव्हा मला ते मिसिंग झालं माझ्या सोडवताना, आणि तेव्हा त्यातले प्रश्न माझे चुकत गेले होते कारण माहितीच नव्हतं मला. हे पहिल्यांदा झालं होतं, त्यामुळे माझा अनुभव सांगतो तुम्हाला. दुसरा पेपर सकाळी असतो, पहिला पेपर दुपारी असतो. आता तुम्ही कोणत्या इयत्तेसाठी पात्र आहे, तुम्ही कोणत्या इयत्तेसाठी शिकवताय, उपशिक्षक असाल तर 1 ते 5 साठी असाल तर तुम्हाला पहिला पेपर पास होणं गरजेचं आहे. तुम्ही पात्र पदवीधर असाल तर तुम्हाला 6 ते 8चा पेपर तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. आणि तुम्ही 6 ते 8चा पेपर, दुसरा नंबरचा पेपर जर पास झाला तर तो पेपर काय होतो, 1 साठी सुद्धा तुम्हाला पात्र असतो. 2 नंबरचा पेपर सोडवला की तुम्ही 1 साठी सुद्धा पात्र असता. पण जर 1 साठी तुम्ही उपशिक्षक आहे तर तुम्हाला 1 नंबरचाच पास होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या.
त्यामुळं तुमचा जो सकाळचा होणारा जो पेपर आहे, हा पेपर जर तुम्ही पास झाला तर जे रुजू असणारे शिक्षक जे आहेत त्यांसाठी सांगतोय, त्यांना मात्र हा पेपर पास असेल तर ह्या पेपरमधून जरा तुम्हाला सूट मिळते, लक्षात घ्या. हे मी ऐकल्यानुसार. ह्यात चुकीचं का असं बरोबर असेल तर तुम्ही सांगा. जे आता रुजू आहेत त्यांचा 2 नंबर पेपर त्यांनी सोडवला 6 ते 8चा, तर त्यांना एक प्रश्नपत्रिका किंवा एक पेपर पास नसेल तर थोड्या काळासाठी चालू शकतं. पण मात्र जे उपशिक्षक आहेत ते 1 ते 5 साठीच आहे, त्यांना 1 ते 5चा पेपर पासच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आता टीईडीची एक्झाम झाली, आतापर्यंतच्या सगळ्यात दिवसातली सगळ्यात सोपी परीक्षा टीईडीची झाली. सीटेटची पण त्याच धर्तीवर जरा थोडीशी काठीणपाती कमी येईल असं मला वाटतंय, कारण भरपूर 25 लाख भारतातून, ऑल इंडियातून 25 लाख मुलं परीक्षार्थी परीक्षेला बसलेले आहेत. पहिल्यांदा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. त्यामुळे तेवढ्या संख्या पाहता यावर्षी येणारा पेपर त्या मानाने जरा थोडा सोपा येईल आणि यावर्षीचा पर्सेंट असणार आहे जो निकालाचा पात्रचा तो वाढणार आहे, लक्षात घ्या. कारण टीईटीचा पण या ठिकाणी पर्सेंट वाढलेला आहे. बघा पेपर, आता बघा पेपर सोपा असतो, घाबरायचं मात्र काय करायचं नसतं. पॉझिटिव्ह माइंडसेटनं प्रवेश करा, शांततेनं प्रश्न वाचा, व्यवस्थित प्रश्न टॅकल करा, व्यवस्थित प्रश्न काढलेला उत्तर रंगवा. आता शिक्षकांचा सराव नाही, उत्तर मुलांनी आपल्या मस्तपैकी गोल रंगवतात, पण शिक्षकांना सरावच नाही OMR शीट कशी रंगवायचे, येत्या 4 दिवसात ते करा. किमान गोल्ड रंगवा, चांगलं हात वळू द्यात, कारण आपल्याला दररोजची लिखाणाची सवय असते, गोल्ड रंगवायची सवय नसते. मग कधी कधी गोल्ड रंगवले जात नाही, आपल्याला कळतच नाही, कारण आजपर्यंत आपण फक्त लिखाणाचं काम केले, गोल्ड रंगवायचं काम नाही केलेलं, ते मुलांनी केलेलं आहे. तुम्ही त्याचा सराव करा, कारण आपल्याला त्या पेपर लिहायचा ना पेपर रंगवायचा आहे, आपल्याला त्याचाही सराव करा, त्यातही मार्क आहेत, लक्षात घ्या. आता बघा स्टेप 7वी जी आहे ती एक्झाम हॉल स्ट्रॅटेजी. तुम्ही परीक्षागृहात गेल्यानंतर, परीक्षेला बसल्यानंतर पेपर कसा काय पास करायचा तर त्यासाठी माहिती सांगतो तुम्हाला. सर्व प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे, सगळे प्रश्न सोडवायचे, 150च्या 150 प्रश्न सोडवायचे, कंटाळा करायचा नाही, लक्षात घ्या. पाठ दुखेल, कंबर दुखेल, पाय जड होतील, हलता यायचं नाही, सगळं मान्य आहे, पण तिथं बसावं लागणार आहे, लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग नाही, त्यामुळे सगळे अटेम्प्ट फायदेशीर आहे. जेवढे तुम्ही जास्त प्रश्न टॅकल कराल, जेवढे जास्त प्रश्न सोडवाल, तेवढी जास्त तुम्हाला मार्क्स मिळून जातील. एक विषय कमजोर असेल तरी चालतो, एखादा विषयामध्ये कमी मार्क्स पडले, एखादा बाबा गणित अवघड आहे सर, मला गणित सोडवता येत नाही, चला मागं राहिलं. एखादा सोशल सायन्समध्ये पाठांतर नाही, त्यातले प्रश्न सोडवता नाही आले, मागं राहिला, काही प्रॉब्लेम नाही. एखादा विषय कमकुवत असला म्हणून तुम्हाला काय एखाद्या विषयात कमी मार्क्स पडले म्हणून तुम्ही अपात्र होणार आहे. तुम्हाला ओव्हरऑलमध्ये तुम्हाला 90 मार्क्स मिळवायचे आहेत, 90 मार्क्स मिळले तुम्ही पात्र आहात, लक्षात घ्या. तेव्हा घाबरायचं काही कारण नाही. सीटेडमध्ये सिलेक्शन वाईज पास असा काय क्रायटेरिया नाही, टोटल मार्क्स तुम्हाला मिळणं महत्त्वाचे आहेत. आपल्याला 90चा आकडा शिवायचा आहे, गाठायचा आहे, त्यासाठी 100 मार्कापर्यंत आपण आपली तयारी असली पाहिजे की 90 कशी मिळवायची. पुढं टाइम मॅनेजमेंट. आता तुम्ही त्यासाठी पहिल्यांदा सोपे प्रश्न, आता इथं काय असा सलग पेपर असल्यामुळं, पण सोपे म्हणजे काय तर मी सांगेन तुम्हाला, जे लँग्वेज विषय आहेत आणि जर समजा एखाद्याचं गणित सोपं असेल तर गणितमधले काही सोडवण्याचे प्रश्न असतील, कॅल्क्युलेशन करणारे, त्यात मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला, तर ते इझी प्रश्न आहेत, इझी सब्जेक्ट आहेत, ते सब्जेक्ट मात्र काय करा, पहिल्यांदा तुम्ही त्यावरती काम करा, ते पहिल्यांदा टॅकल करा, त्यात जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. त्यामुळे नंतर दुसरा आहे मीडियम. मीडियम म्हणजे काय, ते सोपे पण आहेत, काही अवघड पण आहेत, मग त्याच्यामधले येणार आहेत ते मीडियम असतील, ते काय प्रश्न असतील सोडवा. आणि गेस म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं कीवर्डचा वापर करून गेसिंग करून पेडागॉजीचे प्रश्न आहेत, गेसिंगचे प्रश्न 4 पर्यायातला हे 2 पर्याय गाळण करून कट करून उरलेले 2 पर्यायातले विद्यार्थी केंद्रित कुठला शब्द आहे तो बघून उत्तरावर पोहोचण्याचे गेसिंग प्रश्न आहेत ते सोडवा. आणि शेवटचे 10 मिनिटं तुम्हाला, एक 5 ते 10 मिनिटं OMR शीट चेक करण्यासाठी तुम्ही काय करा, द्या. उत्तर काढले आणि तुम्ही रंगवता, असं करू नका एकदम प्रश्न सोडवताय नंतर एकदम रंगवताय, त्या शाळेतल्या मुलांसारखं चुका करू नका तुम्ही, नाहीतर आपण काय करणार, उत्तर सगळी काढायचे नंतर रंगवतो, वेळ पुरणार नाही. कारण एवढा मोठा पेपर असतो की तिथे इतके प्रश्न मोठे असतात की शेवटपर्यंत तुम्ही वाचत जरी सुटला तरी तुम्हाला 2.5 तास पुरणार नाहीत, नुसता पेपर वाचायचा म्हटलं तर पेपर वाचायचं नाही, स्मार्ट स्ट्रॅटेजीनं काय करा, पेपर टॅकल करायचं, लक्षात घ्या. फायनल सीटेट पास फॉर्म्युला. जर तुम्हाला सीटेट पासच करायचं आहे, काही करायचं, ह्या मला फेरीतून, ह्या असणाऱ्या वारीतून मला बाजूला सरकायचं आहे, मला पहिल्याच प्रयत्नात मला काय करायचं, आता सीटेट पास करायचं आहे, मला पुन्हा ह्या परीक्षेला बसायचं नाही, तर PYQ वाचा, आत्तापासूनच लगेच वाचा, म्हणजे पहा व्हिडिओ, मॅरेथॉनचे व्हिडिओ पहा,
पॉझिटिव्ह कीवर्ड्स कोणकोणते आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ह्या यूट्यूबला टाकलेले आहेत. कीवर्ड्स टाका, सिटेड कीवर्ड्स, पेडागॉजी, CDPचे असतील किंवा हिंदीचे असतील, मराठीचे असतील किंवा इतर कोणत्या लँग्वेज असतील त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. भरपूर व्हिडिओ आहेत ह्याच्यावरती. टीचर सेंटर्ड ऑप्शन काढा. आता पॉझिटिव्ह कीवर्ड्स असेल तर ते येस आहे. टीचर कन्सर्ड ऑप्शन असेल तो नसणार आहे, तो असत्य विधान असणार आहे. सो सर्व प्रश्न अटेम्प्ट करा, सगळे प्रश्न सोडवा, 150 प्रश्न सोडवा. मग तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला उत्तर तुमचं काय भेटणार आहे, शेवट तुमचा निकाल. कॉंग्रॅच्युलेशन म्हणून तुम्हाला 90+ तुम्हाला या ठिकाणी मार्क्स मिळतील. बघा, मी पहिल्यापासून शेवटपर्यंत माझा अनुभव तुमचा शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. एक एक शब्द, एक एक गोष्ट अभ्यास करून तुम्हाला या ठिकाणी PPTच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओमध्ये मेहनत आहे आणि यातून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला चांगला मार्ग दिसणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरायचं नाही. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करा, आपल्या मित्रमंडळींपर्यंत, शिक्षक बंधू भगिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. सगळ्यांना फायदा होऊ द्या. आणि पेपर झाल्यानंतर शक्य असल्यास, नसेल ज्यावेळेस निकाल लागेल त्या दिवशी माझ्या व्हिडिओला कमेंट करायचं की ह्या व्हिडिओनुसार तुम्हाला किती फायदा होणार आहे आणि किती फायदा झाला सर तुमच्यामुळे. हा व्हिडिओ बघून मी सीटेड पेपर पास झालो असं वाटत असेल तर एकदा लाईक, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी काय पाहिजे असेल माहिती तर कमेंटमध्ये सांगा, त्यावरती व्हिडिओ घेण्यासाठी प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय, थांबतो. बाय बाय, गुड बाय, टेक केअर, गुड बाय. जय हिंद, जय महाराज, जय कर्मवीर, जय शिवराय.